तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने डॉक्टर सुश्रुत घैसास यांना नोटीस बजावली। नोटीशीत 2 दिवसांची मुदत देण्यात आली। उपचार प्रक्रियेमध्ये डॉक्टर घैसास यांचा सहभाग असल्याची माहिती रुग्णालयाकडून काउन्सिलला मिळाली। आता सुनावणीसाठी 15 एप्रिल रोजी डॉक्टर घैसास यांना मेडिकल काउन्सिलच्या कार्यालयात हजर केले जाणार आहे। मंगळवारी दीनानाथ रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर आता कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे। ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना मिळाल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाणार काय हे पाहावं लागेल। ससून रुग्णालय प्रशासन मंगळवारी आपला अहवाल पुणे पोलिसांना सादर करणार आहे। पुणे पोलीस ससून रुग्णालयाच्या अहवालाच्या सध्या प्रतीक्षेत आहेत। पुण्यातून महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने डॉक्टर सुश्रुत घैसास यांना नोटीस बजावली। नोटीशीमध्ये 2 दिवसांची मुदत देण्यात आली। उपचार प्रक्रियेत डॉक्टर घैसास यांचा सहभाग असल्याची माहिती रुग्णालयाकडून काउन्सिलला मिळाली। सुनावणीसाठी 15 एप्रिल रोजी डॉक्टर घैसास यांना मेडिकल काउन्सिलच्या कार्यालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने डॉक्टर घैसास यांना नोटीस बजावली आणि या नोटीसमधून 2 दिवसांची मुदत देण्यात आली।